गुड मॉर्निंग। आज परत एकदा या नवीन ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। खरं तर आता लाईट चांगली येते। खरं तर काल तुम्ही जे पाहिलं, काल म्हणजे मी कधी पोस्ट करतोय हा नवीन ब्लॉग हे सांगू नाही शकत, पण आजची तारीख जर बघितली तर आजची तारीख 22 तारीख आहे, 22 ऑगस्ट। आणि आज या ब्लॉगचा दुसरा पार्ट आपण घेऊन आलोय। खरं तर मागच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की मी पहिला पनवेलवरून किर्लोस्करवाडीला आलो, किर्लोस्करवाडीमधून तुम्हाला काही मी कुंडलचा भाग दाखवला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी गडहिंग्लजला जाणार होतो वाया कोल्हापूर। पण प्लॅन थोडा चेंज झाला आहे। गडहिंग्लज भरपूर लांब होतं आहे, त्याच्यामुळे आज आम्ही कोल्हापूरलाच जाणार आहोत आणि कोल्हापूरमध्ये थोडंसं फिरून मग रात्रीच्या गाडीनं पुन्हा अलिबागला घरी निघणार आहोत। तर काल कुंडलमध्ये स्पर्धा झाली, स्पर्धेमध्ये काही टिकाव नाही लागला कारण सगळे चांगले बोलले होते, पण ठीक आहे, एक चांगला अनुभव आला पुन्हा एकदा। आणि आज कुंडलमध्येच जैन हॉस्टेल म्हणून आहे जिथे स्पर्धकांची व्यवस्था केली होती, तिथे आम्ही थांबलोय आणि आता या नवीन ब्लॉगच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पुन्हा एकदा आलोय। आता इथला प्रवास कुंडल ते कोल्हापूरचा होणार आहे। म्हणजे काका म्हणाले तिथले की इथून कुंडलवरून इस्लामपूरला जायला एसटी आहे, इस्लामपूरवरून कोल्हापूरला जायला एसटी आहे, आणि मग कोल्हापूरला गेल्यानंतर तिथे ज्योतिबा असेल, रंकाळा असेल, महालक्ष्मी मंदिर असेल, जे काही दाखवता येईल किंवा तिथे काय खाण्यापिण्याच्या वस्तू काय आहेत किंवा कुठलं हॉटेल चांगलं आहे, जे काही दाखवता येईल ते दाखवण्याचा या ब्लॉगमध्ये मी प्रयत्न करणार आहे। तर सगळ्यांनी या ब्लॉगमध्ये अगदी शेवटपर्यंत। प्रथमेश आहे ज्यानं काल अतिशय चांगलं भाषण केलं। प्रथमेश, काय म्हणशील? खूप आनंद वाटला स्पर्धेला आल्यानंतर, खूप जणांची मैत्री झाली, अनेक जिव्हाळ्याचा विषय बोलणारे अनेक जण होते, डोळे पाणावले, खूप भारी वाटलं, मस्त, खूप छान असा विषय मांडला। त्याचा सुद्धा निकालात नंबर आला नाही कारण सगळेच चांगले होते आणि अतिशय सुंदर आयोजन होतं क्रांती अग्रणी वक्तृत्व स्पर्धेचं। जर कोणी नवीन वक्ते ही माझी व्हिडिओ बघत असतील तर ते नक्कीच यानं प्रभावित होतील आणि निश्चित रूपानं भविष्यात ही स्पर्धा करतील। तत्पूर्वी आता मी आंघोळीला जातोय आणि त्याच्यानंतर आपण थेट इथून कुंडलमध्ये म्हणजे बाहेर पडल्यानंतर भेटणार आहोत। तर शेवटपर्यंत अगदी जोडले जा या व्हिडिओसोबत। पुन्हा एकदा म्हणतो, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। प्रथमेश आपला निघतोय आता। प्रथमेशची भेट घेतलेली आहे आणि कुंडलच्या बस स्टँडवर आहे मी। कुंडलवरून आता इथून सांगलीला जाणार कारण इस्लामपूरसाठी गाडी बंद आहे, आणि सांगलीवरून कोल्हापूरला जाणार कारण थेट कोल्हापूरला पण गाडी होती पण ती मला वाटते बंद आहे। ही तासगाववाली, तासगाव नाही, कराड, ही बघ, ही तुला कराडला गाडी नेणार आहे। तर ही माझी एस टी लागलेली आहे समोर, जी आता मला सांगली कुंडलवरून सांगलीला जाते आणि तिथून मी आता पुढं कोल्हापूरला जाईन। ही बाजूला परळ तासगाव गाडी आलेली आहे। मागच्या वर्षी आलो होतो या गाडीनं मी, तेव्हा ही थोडी जुनी गाडी होती अशी, आता यावर्षी थोडी नवीन गाडी दिलेली आहे। पण चला, उत्तम आहे, जे काय आहे ते पुढं दाखवत जाईन मी। कुंडलवरून निघालो, जवळजवळ 41 किलोमीटरचा प्रवास केला आणि आता सांगलीला आलोय। सांगलीचं हे एस टी स्टँड, हे जरा मागचं एस टी स्टँड आहे। पाठीमागं जे आहे तिथून सगळ्या लॉंग रूटच्या गाड्या जातात आणि इकडं आता मला पाठीमागं पाठवलं आहे जिथून मला कोल्हापूरसाठी गाडी मिळेल। तर बघतो आता कसं काय आहे, कारण इथून म्हणजे आधी मला सांगितलं कुंडलवरून इस्लामपूरला जा, इस्लामपूरवरून कोल्हापूर गाड्या भरपूर आहेत, पण इस्लामपूरला जायचं झालं तर तिथे पुलावर पाणी होतं आणि त्याच्यामुळं मग मी ठरवलं की आता आपण वाया सांगली जातो, कारण मागच्या वेळी मी कराडवरून गेलो होतो, तो रूट मला माहिती होता, पण कुठला तरी नवीन रूट वाया सांगली कोल्हापूरला निघालो आहे। तर समोर मला वाटते कागल लागलेली आहे आणि एक कोल्हापूर, तर जी कुठली गाडी असेल त्यात बसून मी तुमच्याशी जोडला जातो आहे आणि मग थेट आपण कोल्हापूरला भेट। त्याच्यामुळे ही सांगली कोल्हापूर लागलेली आहे आणि तिनं बघतो आता कोल्हापूरला जायला किती वेळ। या गाडीत मी जे चढलो आहे ना, ही गाडी सांगली कोल्हापूर बिनावाकर कोल्हापूर अशी गाडी आहे। या गाडीचं तिकीट मला दोघांचं मिळून 162 रुपये आले
म्हणजे कुंडलवरून सांगली तिकीट 71 रुपये पर पर्सन होतं आणि इथून आता 162 म्हणजे 81 रुपये एकाचं तिकीट आहे. आता कोल्हापूरला गेल्यानंतरच मी हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू करणार आहे, कारण मध्ये काही दाखवायचं झालं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि त्याच्यानंतर कोल्हापूरला मी जाणार, तिथून काही गोष्टी तुम्हाला दाखवणार आणि त्याच्यानंतर आणि बाकी गोष्टी म्हणजे बाकी दिवस आपण अशी फिरत असतो, पण जेव्हा आपण सोलो ट्रॅव्हलिंग करतो किंवा अशा कुठल्या तरी ट्रिपसाठी निघतो, जी ऑफिशियल ट्रिप जिला म्हणतो, वक्तृत्व स्पर्धांसाठी वगैरे निघतो, ती मजा खूप वेगळी असते. आणि आम्ही दोघं जरी असलो आज तरी पण आम्ही पद्धतशीर एन्जॉय करत चाललेलो आहोत. आता कोल्हापूरवरून रात्री परत 8 वाजता मला अलिबाग जायला गाडी आहे, म्हणजे आज दिवसभर मी कोल्हापूरमध्ये असेल आणि तिथून रात्री मी 8 वाजता अलिबाग आणि मग अलिबागवरून घरी जाईन. तर असा माझा प्रवास आहे. जे काही मध्ये येत राहील ते मी दाखवत जाईन, नाहीतर हा व्हिडिओ थेट कोल्हापूरला कंटिन्यू केला. कोल्हापूरच्या एस टी स्टँडवर पोहोचलो आहे. अगदी सकाळी जवळजवळ नाही म्हणलं तरी 80-90 किलोमीटरचा उपाशीपोटी प्रवास केला आहे. आणि आता सर्वप्रथम आम्ही काहीतरी खायला जाऊ, त्याच्यानंतर महालक्ष्मीचं मंदिर, तिथं ज्योतिबाचं मंदिर आहे, रंकाळा आहे, जे काय असेल म्हणजे जे काही दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तत्पूर्वी कोल्हापूरला आलो आहे. गडहिंग्लजचा प्लॅन काल झाला होता पण तो कॅन्सल झाला. आता कोल्हापूरमध्येच आजचा दिवस काढायचा आणि संध्याकाळी रात्री 8च्या गाडीनं अलिबागला घरी जायचं, असा आजचा प्लॅन आहे. तर जोडले जा, जसं जसं जे काही येत जाईल ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. स्टेशनच्या बाहेर आलो आहे कोल्हापूरच्या आणि महालक्ष्मी मंदिराच्या इथं जाण्यासाठी रिक्षा आहे. 3.5 किलोमीटर अंतर आहे, पण दोघांचे 80 रुपये सांगतायत. आता बार्गेनिंग करण्यास पण वेळ नाही आहे आणि दुसरं काही साधन नाही आहे, त्याच्यामुळं आता ह्याने महालक्ष्मी मंदिराकडे जायचं आहे. तिथून जवळच ज्योतिबा मंदिर आहे आणि त्याच्या पुढं गेलो की रंकाळा, आणि मग तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय आहे ते. तर आता आपण रिक्षानं महालक्ष्मी मंदिराकडे जाऊ. महालक्ष्मी मंदिरात आलो आहे कारण ज्योतिबाचा मी विचारलं. ज्योतिबा इथून जवळजवळ 22 किलोमीटर आहे आणि एवढं तर आज प्रवास करणं शक्य नाही, कारण 22 म्हणजे 25 होतील आणि 25 जाऊन 25 येऊन म्हणजे जवळजवळ 50 किलोमीटरचं अंतर. त्यापेक्षा महालक्ष्मी मंदिरात जायचं, थोडंसं रंकाळा फिरायचं, अजून आजूबाजूचं काय असेल तर फिरू आणि मग तिथून परत कोल्हापूरमध्ये येऊ, असं काहीतरी चाललं आहे. आता बघू जसं काही ठरते त्याप्रमाणे मी करत जाईन, पण सर्वप्रथम महालक्ष्मी मंदिरात जाऊन आपण देवीचं दर्शन. ही ओटी घेतली देवीला आणि इकडून असं हे सगळं मंदिर आहे. मंदिरामध्ये आपण आता आम्ही प्रवेश करणार आहोत. हा येण्याचा मार्ग. 50ला होती घ्या. तास मंदिराच्या लाईनीत उभं राहिल्यानंतर दर्शन झालं आहे. गर्दी भयानक आहे पण जास्त वेळ नाही, 1-1.25 तास गेला आमचा. 12:30ला उभे राहिलो, 1:45पर्यंत दर्शन वगैरे झालं आहे. आता हे जे ओटीचं ताट आहे ते देऊन आमच्या बॅगा पहिल्या घेतो आणि त्याच्यानंतर पुढे कुठे जाणार हे कळवतो. तोपर्यंत बघतो आता इथे अजून काय आहे आणि त्याच्यानंतर पुढे जातो आहे. दर्शन घेऊन आता रंकाळ्याकडं आम्ही निघालो आहे. मंदिराजवळून 1 किलोमीटर आहे, त्याच्यामुळं जास्त काय रिक्षा वगैरे करत राहिलो नाही, सरळ चालत निघालो आहे. खरं तर जवळजवळ 2 वाजत आलेत. आम्ही सकाळपासून नाश्ता केला नाही किंवा काहीच खाल्लेलं नाही आहे. तर आता पहिलं रंकाळ्यावर जाऊन चांगलं कुठेतरी जेवायचं आणि त्याच्यानंतर मग थोडा वेळ थांबून परत स्टँडकडे यायचं, असंच प्लॅन आहे. कोल्हापूरमध्ये तसं पहिल्यांदा येतो आहे पण सुंदर आहे, म्हणजे वातावरण अगदी जर बघितलं तर थोडंसं ढगाळ झालं आहे पण थंडी आहे थोडी, म्हणजे गार वाटतं आहे. आणि आता पुढं बघू कसं काय होते सगळं.
बघा थोडं 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 करून जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चाललो परत, म्हणजे पाऊण सव्वा तास जवळजवळ लाईनमध्ये उभे राहिलो. त्याच्यानंतर 1.5 किलो चाललो आणि चालल्यानंतर हा रंकाळा तलाव म्हणजे पाठीमागं माझ्या बघू शकता की रंकाळ्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत. आता फक्त एवढंच आहे की भूक लागले आणि आता जेवणासाठी काहीतरी शोधतो. म्हणजे आज कोल्हापूरमध्ये आलो आहे तर नॉनव्हेजच खायचं असं बेत करून आलो आहे आणि त्याच्यामुळं चांगलं हॉटेल कुठं भेटेल ते शोधतो. तोपर्यंत थोडा वेळ आता रंकाळ्याला बसू, आराम करू. त्याच्यानंतर रात्री 8ची माझी अलिबागसाठी परत गाडी आहे, तर त्याच्यासाठी कोल्हापूरच्या डेपोत जायला लागेल. तर रंकाळ्यावर आलेलो आहे, थोड्या वेळाने परत जॉईन होतो. तत्पूर्वी एक छोटंसं हॉटेल बघतो जिथे आमचं जेवणाची व्यवस्था होईल. आणि बाकी नजारा असाच आहे, सगळा माणसं वगैरे बसलेली आहेत. जास्त खास काही नाही, फक्त भला मोठा तलाव आहे. म्हणजे नॉर्मली नजर जाईल तिथपर्यंत पाणीच फक्त दिसतंय. पहिल्यांदाच आलो रंकाळ्यावर आणि यायचं असेल तर रंकाळ्याला एस टी स्टँड देखील आहे. म्हणजे मला असं आधी वाटलं होतं की फक्त रंकाळा हा एक तलाव म्हणून प्रसिद्ध आहे, परंतु हे अख्खं जर बघितलं तर गाव आहे किंवा शहर म्हणू शकता छोटं एक. आणि त्याचा एक सेपरेट एस टी स्टँड आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेच्या बसेससुद्धा इथून मिळतात आणि मी बघतो आता कोल्हापूरला जायला मला इथून बस मिळते का. पण तत्पूर्वी आता पाठीमागं माझ्या बघू शकता की बऱ्यापैकी आज गर्दी कमी आहे, जरी शुक्रवार असला तरी. मंदिरामध्ये भरपूर होती, मला वाटतं रंकाळ्यावर पण गर्दी असेल, पण तेवढी गर्दी नाही आहे. तर आता सर्वप्रथम मी जेवणाची व्यवस्था करतो आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मग थोडा इथे आराम करून त्याच्यानंतर पुढे कोल्हापूरसाठी निघून मग अलिबागसाठी आम्ही संध्याकाळी निघणार आहोत. तळावच एवढा मोठा आहे की त्याला लागून म्हणजे त्याच्या काठावरच एक हॉटेल मला भेटलं आहे, पण ते हॉटेल माझ्यापासून 1.5 किलोमीटर लांब दाखवते. म्हणजे त्याचा व्यास केवढा मोठा असेल. म्हणजे थोड्या वेळाने मी जरा गुगलवरून माहिती घेऊन सगळी माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. पण एवढा मोठा व्यास आहे आणि आता आम्ही चालत अजून आम्हाला 1 किलोमीटर जायचं आहे, तरच आम्हाला जेवण मिळणार आहे. रंकाळ्याजवळ एक हॉटेल मिळालं होतं. जवळजवळ 1-1.5 किलोमीटर चाललो, पण गेल्यानंतर समजलं का ते हॉटेल बंद आहे. आणि मग त्याच्यानंतर गुगलला थोडं सर्च केलं तर समजलं की कोल्हापूरमध्ये सोंगाडे म्हणून हॉटेल आहे, जे खूप फेमस आहे थाळीसाठी, कोल्हापुरी जेवणासाठी. तर मग आता बघितलं तर 5 किलोमीटर लांब दाखवत होतं, म्हणून शेवटी रिक्षा केली 150 रुपयाची. आता आलो आहे एवढ्या लांब, तर मग कुठेतरी चांगल्या ठिकाणी जाऊ हा विचार घेऊन आम्ही आलो इथे. तर हॉटेलमध्ये आलेलो आहोत. आता इथे जेवण झालं का परत कोल्हापूरसाठीच निघणार आहोत. तत्पूर्वी दाखवतो आतमध्ये वगैरे कसं काय आहे किंवा काय कसं आहे. तर हॉटेल म्हणजे एक असं गाव दाखवलं आहे, एक गाव पछाडलेलं अशी थीमवर. तर ते तुम्हाला आता मी दाखवतो आहे. हे बघा, हे असं एंट्री गेट दाखवले. समोर जर बघितलं तर हां एंट्रन्स आहे. म्हणजे यांच्या ब्रँचेस असतात बाहेर आपल्या रायगडमध्ये वगैरे, पण फेमस कोल्हापूरमध्ये आलात इथे विटी दांडू खेळणारी मुलं आहेत. इथे पलीकडे ही बैलगाडी आहे आणि ही विहीर दाखवले. त्याच्यानंतर पलीकडं यांच्यापासून थोडं सावध राहायला लागतं. हे असं सगळं आहे. हे बघा, हे असं सगळं आहे. असं एका क्षणाला वाटलं की माणसं आहेत, खरी आहेत, पण तसं नाही आहे. हे सगळे जे आहेत ते पुतळे तयार केलेले आहेत मातीचे आणि ते इथे सजवलेले दिसत आहेत बघा. हां, अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केल्याबद्दल हॉटेल सोंगाड्यातर्फे अशोक मामांना मनपूर्वक शुभेच्छा. वा, तर असं सगळं आहे पूर्णपणे. हां, हे बघा, हे महत्त्वाचं आहे. इनामदाराचा वाडा म्हणजे हा जो आपला पिक्चर होता कुठला तो झपाटलेला, हे 3 जण त्यातले दाखवलेत. म्हणजे तिकडे ती दुर्गा मावशी दाखवले आणि हे वरती इनामदार दाखवलेत, किरकिरे बाब्या, असं सगळं दाखवलं आहे. तर ही थीम आहे. म्हणजे आता बघितलं हॉटेलमध्ये जेवण मिळतं, पण थीमवर पण सुद्धा आता सगळं काही आहे ते बघायला लोक येतात. आणि तसंच या हॉटेलमध्ये दाखवलं आहे. तर आता मी जेवण पहिलं कसं आहे ते आपण बघू आणि त्याच्यानंतर मग मी काय ते सांगतो तुम्हाला. हॉटेलच्या आत आलो आहे. गर्दी बऱ्यापैकी आहे, पण खरं कोल्हापुरी जेवण जेवायचं असेल तर इथं या असं त्यांनी क्लेम केलं आहे. असं कोल्हापूरमध्ये आलो आहे तर नक्कीच त्या प्रकारची चव मिळेल. तत्पूर्वी आम्ही मेनू कार्ड चेक करतो आणि नॉर्मली थाली सिस्टीम आहे पूर्णपणे. मेनू कार्ड पण दाखवतो तुम्हाला, ज्याच्यामध्ये समजून जाईल की कसे रेट आहेत आणि हां दुसरं थाली पण सिंगल आयटम पण मिळत आहेत, पण आम्ही थाळीमध्येच जाणार आहोत. तर गर्दी आहे थोडीफार, पण बघतो. अनलिमिटेड थाली असणार आहे, म्हणजे भाकरी, रस्सा आणि राईस हे अनलिमिटेड सगळीकडेच राहतात. पण ते टेस्ट कशी आहे ते पहिली गोष्ट पाहिलं. जेवण तर झालेलं आहे आणि
हॉटेल सोंगाड्या इथं गेलो होतो. तुम्हाला मी बाहेरचा सगळा परिसर दाखवला, पण आतमधलं दाखवू शकलो नाही, कारण मी आतमधलं शूट करणार तेवढ्यात त्यांचे मालक आले आणि ते बोलले की जेवणाचा आनंद घ्या, शूटिंग वगैरे ब्लॉग वगैरे आमच्याकडं करत नाहीत. तर म्हटलं ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं मग तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही थालीचा फोटो काढून टाकू शकता. तर थाळीचा फोटो मी काढून तुम्हाला शेअर केला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की त्याचे जवळजवळ हॉटेल सोंगाड्याचे इंस्टाग्रामवर नाही म्हणतात तरी 2-1 लाख फॉलोअर्स आहेत. तर त्यामध्ये आम्ही बघितलं की कशा प्रकारे त्यांची मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला किचन दाखवलं. त्यांचं सहसा कोण किचन दाखवत नाही आपल्याला हॉटेल लाईनमध्ये. किचन एवढं हायजेनिक आणि स्वच्छ होतं की बोलूच नका. म्हणजे जवळजवळ नाही म्हणत तर 150 स्टाफ आहे त्यांचा. प्रत्येक स्टाफ त्या हॉटेलमध्ये अगदी जातीनं लक्ष देतो आहे प्रत्येकाकडं, आणि सगळं असं एकदम प्रॉपर आहे. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारची ॲडव्हर्टायझिंगची गरज नाही आहे असं ते सांगतात. आणि थाली बघाल तर थालीचा रेट फक्त 450 रुपये रेट होता. म्हणजे कित्येक हॉटेल्समध्ये 550-600 रुपयाला पण असल्या थाळ्या मिळत नाही, आणि त्यांनी 450 रुपयात असं जेवण आम्हाला दिलं आहे. तर सुंदर होतं जे. बघा, हा थकलेला चेहरा घेऊन ब्लॉगचा एंड करतोय, कारण कोल्हापूरवरून घरी आलो, घरून ऑफिसला आलो आणि ऑफिसला येऊन आता एंड करतोय, कारण तिथं शक्य झालं नाही. भरपूर ऊन होतं. त्याच्यानंतर जर पाहिलं तर हॉटेलवरून स्टँडवर यायला काही साधन नव्हतं. महानगरपालिकेची बस जशी आली तसं त्या बसमध्ये येऊन आम्ही बसलो आणि त्याच्यानंतर तिथून इथपर्यंत आलो. त्याच्यानंतर मग पुढे मी म्हटलं की घरी जाऊनच आता ब्लॉगचा फक्त शेवट करायचा होता, कारण जेवढं कंटेंट मला गरजेचं होतं तेवढं सगळं मी शूट केलं होतं. पण नॉर्मली कोल्हापूर जसं आपण इमॅजिन करतो त्या प्रकारचं कोल्हापूर शहर आहे. अगदी सुंदर आहे, शांत, संयमी आणि गोड लोक आहेत, आणि तेवढंच चांगलं जेवण आहे, तेवढंच चांगलं स्वच्छ शहर आहे. तर नक्की तुम्ही देखील कोल्हापूरला भेट द्या. अगदी सुंदर असं कोल्हापूर शहर तुम्हाला बघायला मिळेल. माझी पहिली वेळ होती, पण पहिल्या वेळेमध्ये जसं मी अपेक्षित केलं होतं तसं ते शहर आहे. पहिला पार्ट पाहिला नसाल तर पहिल्या पार्टला सुद्धा या ब्लॉगच्या तुम्ही पाहू शकता जाऊन, किंवा इथपर्यंत जर आला असाल, पहिला पार्ट बघून दुसऱ्या पार्टच्या इथपर्यंत आला असाल तर मग सबस्क्राईब नक्की करून जा, किंवा व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्ससाठी आपण परत एकदा अशाच प्रकारे जोडले जाऊ. तर इथपर्यंत आलात त्यासाठी धन्यवाद, आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सुद्धा धन्यवाद. या ब्लॉगचा इथं एंड करतोय, पण असेच नवनवीन ब्लॉग तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत जाईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.